जनता आवाज न्यूज चॅनल, आवाज जागरूक जनतेचा। महाराष्ट्रात जनसुरक्षा नावाचा राक्षस उभा केला आहे। दलित शोषित पीडितांचा आवाज उठवणाऱ्या संघटना आहेत, त्यांना तुरुंगात डांबण्यासाठी हे विधेयक आणले आहे। जिथे आरएसएस पोहोचत नाही तिथे या संघटना पोहोचतात। मिसा कायदा आणला आणि आणीबाणी बदनाम झाली, टाळा आला आणि राजकीय कार्यकर्त्यांचे खच्चीकरण करण्यात आले। हा भाजपा सुरक्षा कायदा असल्याचे खासदार संजय राऊत यांनी पत्रकार परिषदेत म्हटले। पाहुयात। हे जे महाराष्ट्रामध्ये जनसुरक्षा विधेयक नावाचा जो काय राक्षस उभा केलेला आहे, क्रूर आणि निर्घृण, हा फक्त ज्या आदिवासी क्षेत्रात काम करणाऱ्या संघटना आहेत, जंगलात काम करणाऱ्या संघटना आहेत, दलित शोषित पीडित यांचा आवाज उठवणाऱ्या संघटना आहेत आणि त्यांना समर्थन देणारे जे प्रमुख सामाजिक कार्यकर्ते आहेत, त्यांना वेसण घालण्यासाठी किंवा त्यांना तुरुंगात डांबण्यासाठी हे जनसुरक्षा विधेयक आणलेलं आहे। साधारण 70च्या आसपास अशा संघटना महाराष्ट्रात काम करतात, जिथे सरकार पोचत नाही, जिथे फडणवीसांचं सरकार पोचत नाही, जिथे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचं जे का वनवासी डिपार्टमेंट आहे ते पोचत नाही, तिथे या संघटना पोचतात। ही पोटदुखी आहे। आणि मग या सगळ्यांना दहशतवादी, अर्बन नक्षलवादी वगैरे शहरी नक्षलवादी ठरवून त्यांच्यावर कारवाई करायची। एकेकाळी मिसा कायदा अशा प्रकारे आणला होता। मिसा आणीबाणीच्या दरम्यान मिसा, आणि मिसामुळे आणीबाणी बदनाम झाली। तरीही मिसा कायद्यात ज्यांना अटका झाल्या ते बहुसंख्य गुंड, स्मगलर, डाकू अशा प्रकारची लोक। टाळा आला, त्यात सुद्धा लहान लहान गुन्ह्यामध्ये टाळा लावून राजकीय कार्यकर्त्यांचं खच्चीकरण करण्यात आलं। आता हा जनसुरक्षा, तुमचं सरकार आज आहे उद्या नाही, जनतेच्या सुरक्षेचा ठेका तुम्ही घेतलेला नाही। जनसुरक्षामध्ये सामाजिक कार्य करणाऱ्यांवर अशा प्रकारे बंदी आणणं असा होत नाही, एक लक्षात घ्या। अनेक ज्या सामाजिक संघटना आहेत किंवा स्वयंसेवी संस्था आहेत, त्यांनी याबाबत तीव्र चिंता व्यक्त केली। अशा प्रकारचं काम फक्त राष्ट्रीय स्वयंसेवक संघच करेल या भूमिकेतून हा कायदा देवेंद्र फडणवीस यांनी 5वी बहुमताच्या जोरावरती मंजूर केलेला आहे। त्याने जरी मंजूर केला असला तरी विरोधी पक्ष असेल, आम्ही सगळे असू, या कायद्याला विरोध करत नाही। आणि काल माननीय उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट केलं की हा जनसुरक्षा कायदा नसून हा भाजपा सुरक्षा कायदा आहे। हा भाजपा सुरक्षा कायदा आहे। जनता आवाज न्यूज चॅनल, आवाज जागरूक जनतेचा।